मान्सूनच्या प्रतीक्षेमध्ये असलेल्या विदर्भावर सध्या दुहेरी संकट ओढवलेलं आहे। एकीकडे पाऊस लांबलाय तर दुसरीकडे शेतकरी चिंतेत आहे। आणखी पाहायचं झालं तर दुसरीकडे ग्रामीण भागात सुद्धा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अधिकच बिकट बनत चाललाय, गंभीर होतोय। तर अमरावती, यवतमाळ, बुलढाणा, चंद्रपूर आणि वर्धा या जिल्ह्यांमध्ये सुद्धा अनेक गावांमध्ये सध्या टँकर्सच्या माध्यमातून पाणी पुरवठा सुरू करण्यात आलाय। भूजल पातळी कमालीची खालावली आहे। विहिरी आणि बोरवेली सुद्धा कोरड्या ठाक पडायला सुरुवात झाली आहे आणि मान्सून आणखी लांबला तर पाणी टंचाईचं संकट अधिकच गहिर होण्याची भीती आहे। पाहूया आमचा रिपोर्ट। विदर्भात पावसाची प्रतीक्षा दिवसेंदिवस लांबत असताना अनेक गावांमध्ये पाणी टंचाईचे चटके बसू लागलेत। विशेषतः पश्चिम विदर्भातील परिस्थिती अधिक गंभीर होत चालली आहे। अमरावती विभागात तब्बल 93 गावांना पिण्याचे पाणी पुरवण्यासाठी टँकरचा आधार घ्यावा लागतोय। पाणी टंचाई निवारणासाठी 150हून अधिक खासगी विहिरी प्रशासनाने अधिग्रहित केल्या आहेत। विदर्भातील बहुतांश धरणांमध्ये समाधानकारक जलसाठा असला तरी काही महत्त्वाच्या प्रकल्पातील पाण्याची पातळी धोकादायकरित्या घसरली आहे। बोर प्रकल्पात 51%, निम्न वर्धा प्रकल्पात 43%, धाम प्रकल्पात 37% तर पोथरा प्रकल्पात केवळ 15% पाणीसाठा शिल्लक आहे। तर मदन ऊर्ध्व धरण पूर्णपणे कोरडे पडले आहे। अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा, धामणी, अचलपूर आणि चांदूर बाजार सारख्या दुर्गम व आदिवासी भागात टँकर आणि ट्रॅक्टरच्या माध्यमातून पाणी पुरवठा केला जातोय। अनेक गावांमध्ये खासगी विहिरी आणि बोरवेल अधिग्रहित करून नागरिकांची तहान भागवली जाते। यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी, घाटंजी, बाबुळगाव, राळेगाव, झरी जामणी, उमरखेड, नेर, वणी, दिग्रस, दारव्हा, कळम आणि महागाव हे तालुके टंचाईच्या विळख्यात सापडले आहेत। जिल्ह्यातील 75 जलप्रकल्पांमध्ये सरासरी 33.70% पाणीसाठा शिल्लक आहे। 178 टंचाईग्रस्त गावांना 34 टँकर्सद्वारे पाणी पुरवठा केला जात असून खासगी विहिरी आणि बोरवेलचेही अधिग्रहण करण्यात आले आहे। जिल्ह्यातल्या जनतेला पाणी पाजायचं कसं? पुसदमध्ये माळपठार असेल किंवा तिकडे उमरखेडमधला बंदी भाग असेल, या भागामध्ये पाणी टंचाईचा प्रश्न दरवर्षी असतो। आर्णी तालुक्यातली काही गावं आहेत, यवतमाळ तालुक्यातली काही गावं आहेत, आजही पाणी टंचाईचा प्रश्न मिटलेला नाही। दरवर्षी शासन टँकरमुक्त महाराष्ट्र अशी घोषणा गेल्या कित्येक वर्षापासून करत आलेला आहे, परंतु टँकरमुक्त महाराष्ट्र झाला नाही। ते यंदाच्या उन्हाळ्यानं किंवा अल्निनोच्या प्रभावानं दाखवून दिलं। यंदा पाणी टंचाईचा प्रश्न भीषण आहे। गावामध्ये पाणी टंचाई होणार नाही, त्या अनुषंगाने शासन आणि त्यासोबत जिल्हा प्रशासन आहे ते मॉनिटरिंग करत आहेत। जिल्ह्यामध्ये आज रोजी 34 गावांमध्ये आपण टँकरमार्फत पाणी पुरवत आहेत आणि ज्या गावाची जसं जसं मागणी आली त्याप्रमाणे आपण कारवाई करत आहे। जवळपास 178 ठिकाणी आपण विहीर अधिग्रहण केलेलं आहे। बुलढाणा जिल्ह्यातील खडकपूर्णा प्रकल्पातील पाणीसाठा शून्यावर पोहोचला असून धरण कोरडे पडले आहे। पलढक प्रकल्पात अवघा 2.26% जलसाठा शिल्लक आहे। नळगंगा, ज्ञानगंगा, पेनटाकळी आणि कोराडी यांसारख्या मोठ्या प्रकल्पांमध्येही 40%च्या आसपासच पाणीसाठा उरला असल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे। चंद्रपूर जिल्ह्यातील चंदई प्रकल्पातही पाणीसाठा शून्यावर आलाय। असोला मेंढा प्रकल्पात 53% तर इरईमध्ये 37% पाणीसाठा शिल्लक आहे। अपुऱ्या जलसाठ्यामुळे आणि रखडलेल्या पाणी पुरवठा योजनांमुळे चंद्रपूर शहरातील अनेक भागांमध्ये दररोज सुमारे 70 टँकर्सच्या माध्यमातून पाणी पुरवठा करावा लागतोय। दिवस झाले आमच्याकडे नळ येत नाही, आम्ही नळाचे बिल भरूनही आम्हाला पाणी मिळत नाही, आमच्याकडे धारा राहत नाही। मग आम्ही काय करावं? टँकर सांगितला तर 2 दिवसानं 4 दिवसानं देतो म्हणून असे बोलतात। मग काय करायचं? आमच्या घरी लहान लहान लेकरं आहे, आम्ही पाण्यासाठी कुठं फिरावं? बोरिंगला पाणी येऊन राहिलं नाही, मग कुठं आमच्याकडे बोरिंग नाही, विजा राहत नाही, ऊन खूप तापून राहिली आहे, मग काय करायचं आम्ही? दर 2 दिवसाच्या आड नळाची म्हणजे पाण्याची दुरवस्था होत आहे आणि 2 दिवस 3 दिवस 4 दिवस इथं या प्रभागामध्ये जटपुरा प्रभाग क्रमांक 7 येथे नळ नाही येऊन राहिलेले आहे। कितीही तुम्ही तक्रार द्या, काही करा, इथं जटपुरा प्रभाग क्रमांक 7 इथे सगळ्यात जास्त पाण्याची किल्लत आहे।
उन्हाचा तापमान एवढं वाढलेलं आहे तरी पण इथं नळाची व्यवस्था नाही आहे. वर्धा जिल्ह्यातील परिस्थिती ही चिंताजनक आहे. मदन ऊर्ध्व धरण पूर्णपणे कोरडे पडले असून बोर प्रकल्पात 51% जलसाठा शिल्लक आहे. इतर अनेक धरणांतील पाण्याची पातळी 40% खाली गेल्याने टंचाईचे सावट गडद होत आहे. नागपूर विभाग आजचा जलसाठा 36.43%. गेल्या वर्षी याच दिवशी 32.56%. अमरावती विभाग आजचा जलसाठा 37.93%. गेल्या वर्षी याच दिवशी 38.8%. पाणी पुरवठ्यातील गैरसमज रोखण्यासाठी टँकरच्या फेऱ्यांवर GPS द्वारे देखरेख ठेवण्याचे निर्देश प्रशासनाने दिले आहेत. मात्र पाऊस आणखी लांबल्यास टँकरवर अवलंबून असलेल्या गावांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. याचबरोबर पावसाअभावी खरीपाच्या हंगामावरही संकटाचे ढग दाटले आहेत. बाजरी, मूग आणि सोयाबीनच्या पेरण्या खोळंबल्या असून शेतकऱ्यांनी मशागतीची सर्व तयारी पूर्ण केली असली तरी जूनचा अर्धा महिना उलटूनही पावसाचा पत्ता नाही. त्यामुळे येत्या काही दिवसात मान्सूनने हजेरी लावली नाही तर पाणी टंचाई आणि कृषी संकट दोन्ही अधिक गंभीर होण्याची शक्यता आहे. जितेंद्र शिंगाडे, पुढारी न्यूज, नागपूर.